यानंतरची एक बातमी नालासोपाऱ्यातली आहे। नालासोपाऱ्यातल्या एका शाळेमध्ये मनसेनं राडा केल्याचं समोर येत आहे। 10वीच्या मुलांना मार्कशीट देत नसल्याचा आरोप करण्यात आलेला होता। याबद्दल मनसेकडून शाळा प्रशासनाला जाब विचारण्यात आला। शाळेच्या ट्रस्टीनं मनसैनिकांवर चप्पल फेकल्याचा आरोप झालाय। तुळिंज पोलिसांनी हस्तक्षेप करत हे सगळं प्रकरण आता शांत केलं। हे मारा नाही, व्हिडिओ मी काढू शकतो, माझा अधिकार आहे, तुम्ही बोलू नका मला। हे मार दे ना। आम्ही त्यांच्याशी चर्चा करायला आलो। आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला तुम्हाला भेटायचंय, बोलायचंय। त्यांचे सर्व कर्मचारी असं सांगत आहेत की ते कोण आहेत नाही, ती लोक आमच्या समोरूनच फिरतायत। प्रिन्सिपल असेल, ट्रस्टी असेल, इथूनच फिरताय। आम्हाला सांगतात त्यांचे कोण लोक आहेत नाहीत। ज्यावेळी आम्ही त्यांच्याशी चर्चा करायला गेलो, आम्ही त्यांच्या केबिन पर्यंत गेलो। केबिन मध्ये जायच्या आधी ते दरवाजा खोलून लाच चप्पल काढून ते आमच्या त्या जे सर्टिफिकेट मागायला लोक आली होती त्यांच्या अंगावरती सर्वजण धावत आले मारायला। म्हणजे ट्रस्टी मॅडम जर का अशा पद्धतीचं या शाळेमध्ये राहून कृत्य करत असतील तर ही शाळा लोकांना काय ज्ञान देते याच्यावरून दिसून येते ना। 11वीचे एक स्टुडंट्स त्यांना LC हवी होती, म्हणून त्यांच्या पालकाबरोबर मनसेचे अधिकारी काल येऊन गेले आणि ते आमच्या मॅडमना भेटले आणि मॅडमनी त्याबद्दल त्यांना सांगितलं की उद्या तुम्ही अर्ज घेऊन या। अर्ज घेऊन आल्यानंतर आम्ही तुम्हाला LC देऊ। आणि त्यानंतर आज सगळे एकत्र येऊन हे सगळी फोडतोड केलेली आहे। मला स्वतःला सुद्धा त्यांनी धक्काबुक्की करून खूप काही म्हणजे अपमानास्पद केलेलं आहे आणि मारहाण झालेली आहे। ऑफिसमध्ये घुसून त्यांनी आम्हाला मारलेलं आहे। आम्हाला सर्टिफिकेट देत नाही म्हणून आम्ही हे मनसेवाल्यांची हे घेतली, मदत घेतली। किती दिवस मी 15 दिवस झाले, मी 15 दिवस फिरते इथे, पण ही लोक मला देतच नाही सर्टिफिकेट। 1.5 महिना मी त्याला 1.5 महिना म्हणजे त्यांना मी ऍप्लिकेशन द्यायला पण इथे आलेली, त्या लोकांनी मला रिटर्न पाठवली। बोलते ऍप्लिकेशन घेत नाही आम्ही, जेव्हा आम्ही बोलवणार तेव्हा तुम्हाला ऍप्लिकेशन द्यायला लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।